भोर तालुक्यातील उतरवली कारी गणातून भाजपच्या स्वरूपा संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रणजित शिवतरे यांचा दारुण पराभव केला। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि स्वरूपा थोपटे यांच्यामध्ये लढत विशेष लक्षवेधी होती। निकाल जाहीर होताच माजी आमदार संग्राम थोपटे यांनी डान्स करत विजयाचा जल्लोष केला। मुंबई महानगरपालिकेचा तब्बल 629 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे। मालमत्ता कर न भरलेल्या 20 मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात आली। थकबाकीदारांना पालिकेकडून कलम 203 अंतर्गत जप्तीची नोटीस देण्यात आली। विहित मुदतीमध्ये कर जर भरला नाही तर आता अधिक तीव्र कारवाई केली जाईल। कलम 204, 205, 206 अंतर्गत संबंधित मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा इशारा आता पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये पोलीस भरती मैदानी चाचणी उद्यापासून आहे। पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर आता तयारीला वेग आला। जिल्ह्यातील 133 रिक्त जागांसाठी भरती आहे। सुमारे 9000 उमेदवारांकडून अर्ज केले जातात। दिनांक 11 पासून धुळे जिल्हा पोलीस भरती 133 जागांसाठी आपण सुरू करत आहोत। 23 तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी आपण पूर्ण करणार आहोत। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यांना तसं अवगत करण्यात आलेलं आहे। पहाटे 5 वाजता आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले त्यांचं बायोमेट्रिक्स घेणार आहोत। बायोमेट्रिक झाल्यानंतर हाईट, चेस्ट, त्याच्यानंतर चेस्ट वाटप, त्याच्यानंतर चेस्ट वाटपानंतर एक फोटो त्यांचा परत एकदा आपण घेणार आहोत आणि मग 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट 50 मार्कांसाठी होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।